आणि आता भव्य दिव्य मिरवणुका सुरू झालेल्या आहेत। मुंबईतील मोठ्या गणपतींचं विसर्जन होत आहे आणि एक एक गणपती मार्गस्थ होतोय गिरगाव चौपाटीकडे। हळूहळू एक एक भव्य दिव्य मूर्ती या गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। भक्तांनी मनोभावे 10 दिवस बाप्पाची सेवा केली आणि त्यानंतर याच लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यासाठी जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय। पुनरागमनाय असं म्हणत बाप्पाला निरोप दिला जातोय। पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पाचं हे भव्य दिव्य रूप नजरेत साठवून भाविक लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। गणेश गल्लीचा राजा आला। गणेश गल्ली आया आया। आणि आपण पाहतोय भव्य दिव्य या मूर्ती गिरगाव चौपाटीवर आता मार्गस्थ झालेल्या आहेत। एक एक मूर्त या चौपाटीवरती येते आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। अलोट जनसागर उसळलेला पाहायला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण इथे पोहोचलेला आहे। तराफ्याची सोय करण्यात आलेली आहे। या तराफ्यावरनं या भव्य दिव्य मूर्ती खोल समुद्रात नेल्या जातात आणि तिथंच बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे। चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय मुंबई पोलिसांनी, पण मात्र प्रचंड गर्दी ह्या परिसरात झाल्याचं पाहायला मिळतं। नजर जाईल तिथपर्यंत जनसागर उसळलेला आहे। तसंच बाप्पाच्या भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळतात आणि हेच खरं तर मुख्य आकर्षण असतं। त्यासाठीच दूर दूरहून मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, हे भाविक येत असतात बाप्पाला, लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा हाच तो दिवस। मनोभावे बाप्पाची पूजा केल्यानंतर 10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक पाचशे चिंता राजा गणेश गल्ली श्रॉफ बिल्डिंग परिसरात जेव्हा मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। मुंबईचा राजा गणेश गल्लीची ही दृश्य। गणेश गल्लीचाच राजा आता मार्गस्थ होतोय गिरगाव चौपाटीकडे। भव्य दिव्य राजाची मूर्त आपण बघतोय। आपल्याला पाहायला मिळतात या मुंबई विसर्जन मिरवणुका। भव्य दिव्य राजाचं स्वरूप, मूर्तींचं स्वरूप, भव्य दिव्य बाप्पाच्या मूर्ती।
नजरेत साठवून घेत आहेत भाविक आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.